म्युनिकमध्ये आमचा हा दुसरा दिवस. काल मस्तपैकी आम्ही म्युनिकच्या प्रसिद्ध इंग्लिश गार्डनमध्ये दिवस काढला. दुपारी मसाला डोसा खाल्ला आणि संध्याकाळी बिअर गार्डनमध्ये आईला घेऊन बसलो दिवस मावळेपर्यंत. आज म्हटलं जरा म्युनिकच्या मध्यवर्ती भागात फिरू. आणखीन एक खास गोष्ट आहे जी बहुतेक पर्यटकांना माहीत नाही. 300 वर्षांपूर्वींची कथा आहे ही. आसाम नावाचे 2 भाऊ होते. एक शिल्पकार आणि दुसरा चित्रकार. त्या दोघांनी आपल्या कुटुंबासाठी घरच्या घरी एक चर्च बांधले. चॅपल म्हणावे त्याला. खाजगी बांधकाम असल्यामुळे त्यांना ते चर्च स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणे बांधता आले. दोघेही कलाकार होते ना. नाहीतर कुठलंही प्रार्थनालय बांधणारे त्यांची मग समिती असते, मग ह्याला हे पाहिजे आणि त्याला ते नको. तर या दोघांना अगदी आपल्या मनाप्रमाणे आपली कला साकार करून हे चर्च बांधता आले. आणि आकार जरी लहान असला तरी आतून ते इतके सुंदर आहे की यापेक्षा सुंदर चर्च मी जगात डोळ्यांनी किंवा गुगलमध्ये चित्रांमध्ये सुद्धा पाहिलेले नाही. मढवलेल्या मूर्ती, भडक रंगकाम आणि नाट्यपूर्ण प्रकाश योजना. अर्थात या चर्चच्या सुंदरतेची ख्याती लवकरच शहरात पसरली. मग लोकांची तक्रार सुरू झाली, एवढंच सुंदर चर्च, मग आम्हाला तिथे प्रार्थना करायला मिळालीच पाहिजे. आणि मग जनतेच्या दबावामुळे हे खाजगी चर्च सर्व जनतेसाठी मोकळे झाले. आसाम बंधू या इमारतीतच राहत होते. त्यापैकी एकाची खिडकी तर अगदी इथे प्रार्थना करण्याच्या जागेच्या वर होती. त्यामुळे त्याला कधीही डोकावून चर्चमध्ये पाहता येत असे. आपण बाहेर जाऊ तेव्हा तुम्ही पाहाल की हे चर्च आणि बाजूची राहती जागा दोन्ही एकाच इमारतीचे भाग आहेत. आता तुम्ही एवढा वेळ बघत आहात म्हणून मी मुद्दाम उशिरा ही गोष्ट सांगतो. हे चर्च एवढे सुंदर आहे की त्यामुळे त्याचा आकार लहान वाटतच नाही. खरं म्हणजे एका साध्या इमारती एवढाच याचा आकार आहे. लांबी, रुंदी आणि उंचीला पण. पर्यटकांना मात्र जास्त माहिती नाही या जागेची. बघा, काही मोजकेच पर्यटक येथे आले आहेत आणि त्यापैकी बहुतांशी इथला बाहेरचा परिसर फिरायला आले आणि त्यांना हे चर्च वाटेत दिसले म्हणून इथे शिरले. बाहेरचा परिसर फिरूच आता आपण लवकर बाहेर पडल्यावर. छानपैकी जागा आणि दुकाने आहेत बाहेर. खरं म्हणजे तर म्युनिकमधील जी 2 जगप्रसिद्ध चर्च आहेत ना, ती पण जवळच 15 मिनिटावरच चालत आहेत. त्यापैकी एक आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो, जिथे भूताच्या पायाची खूण अजून जमिनीत आहे. आमच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल तुम्ही कदाचित. आणि एक दुसरं चर्च आहे. बहुतेक आम्ही तिथे आणखीन 2-3 दिवसांनी जाऊ. तिथे म्हणतात की एकाचा सांगाडा सोन्याने मढवून ठेवला आहे काचेच्या पेटीत. तो काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी मला खास करून जायचं आहे तिथे. इथे येशू ख्रिस्ताची अशी मूर्ती आहे जशी याआधी तुम्ही कोणी पाहिली नसेल. ख्रिश्चन धर्मामध्ये बरोक या प्रकारच्या लोकांमध्ये हा विश्वास आहे. त्या प्रकारचे लोक इथे मनन करण्यासाठी खास येतात. यात येशू ख्रिस्ताच्या मृत्यूदंडाआधी त्याला डोक्यावर काटेरी मुकुट घालून धिंड काढल्यावर परत तुरुंगात डांबल्यानंतरची प्रतिमा साकारली आहे. त्यामध्ये त्याला झालेले शारीरिक आणि मानसिक दुःख आणि खास करून एकाकीपणाच्या झालेल्या यातना व्यक्त केल्या आहेत. मी म्हणालो होतो ना तुम्हाला की इथे प्रत्येक गोष्ट अगदी नाट्यपूर्ण रीतीने सादर केलेली आहे. आता ख्रिश्चन धर्मातील येशू ख्रिस्त व्यतिरिक्त इतर व्यक्तींची मला खास जाण नाही. नाहीतर इथल्या प्रत्येक मूर्तीमध्ये नाट्यपूर्ण कथा कोरलेल्या आहेत. तुमच्यापैकी जे ख्रिश्चन धर्माचे आहेत आणि धर्माखातीर जेरुसलेम सारख्या जागी फिरायला जाणार असाल तर ही जागा अवश्य पाहावी. मात्र येण्याआधी इथला खास अभ्यास करून घ्यावा. धार्मिक नसले तरी इतिहास रस असणाऱ्यांना ही जागा जरूर रोमांचकारक वाटेल. आणि सोबत 2 युरो घेऊन यावे मेणबत्ती लावण्यासाठी. हे 2 युरो इथे लिहिले आहेत हे दान म्हणून आहेत. इथे पैसे न देता सुद्धा मेणबत्ती लावता येते. मात्र आणखीन 2-3 दिवसांनी मी जाणार आहे ना त्या दुसऱ्या चर्चमध्ये जिथे सोन्याने मढवलेला सांगाडा आहे म्हणालो मी. तिथे म्हणतात काही प्रकारच्या विशेष मेणबत्त्या 10 आणि 20 युरो देऊनच लावता येतात. आईने इथे 2 युरोमध्ये लावून घेतली. आईला बरं वाटतं मेणबत्ती लावायला. माझ्या वडिलांना पण ही सवय होती. मी मात्र अजून कधी चर्चमध्ये मेणबत्ती लावली नाही. अहो, माझ्या हातात कॅमेरा असतो नाही का नेहमी. मग